श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. आता 10 एप्रिलला स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे आणि त्यानिमित्त स्वामींची सेवा तुम्ही सर्वांनी सुरूसुद्धा केली असेल. 10 तारखेला स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे आणि 9 तारखेला गुढीपाडवा हा आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या घरामध्ये धनधान्याची सदा नेहमी बरकत असावी, आपल्या घरातलं धनधान्य हे कधीही कमी होऊ नये याकरता धनधान्य समृद्धिकारक जो काही तोडगा आहे, जो आपल्याला आपल्या स्वामी समर्थ महाराजांच्या दिंडोरी प्रणित केंद्रामध्ये मिळतो आणि तो आपल्याला आपल्या घरी आणून पाडव्याच्या दिवशी तो बांधायचा आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी आपण हा तोडगा केंद्रामधून आधीच घेऊन यायचा आहे आणि पाडव्याच्या दिवशी हा तोडगा आपल्याला आपल्या घरामध्ये बांधायचा आहे. तर हा तोडगा आपल्या घरामध्ये कसा बांधायचा आहे आणि या तोडग्यावर आपल्याला कोणत्या मंत्र म्हणून या तोडग्याची पूजाही करायची आहे याबद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहितीही आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देत आहे. हा तोडगा आपण आपल्या घरामध्ये जर बांधला तर आपल्या घरामध्ये धनधान्याची कधीही कमीही आपल्याला भासत नाही. त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये जे काही कुठले वास्तुदोष असतील किंवा कोणाची नजरबाधा ही जर झाली असेल किंवा इतर काही वाईट दृष्टी कोणाची आपल्या घरावर पडली असेल किंवा इतर काही वाईट शक्तींचा प्रभाव हा जर आपल्या घरावर झालेला असेल तर हा तोडगा, हा उपाय, ही पोटली बांधल्याने आपल्या घरामध्ये जे काही दोष असतात ते दूर होत असतात आणि आपल्या घरातलं धनधान्य हे नेहमी कायम सतत टिकूनही राहत असतं. आपल्या घरामध्ये नेहमी सुखशांती समृद्धी ही नांदावी आणि आपल्या घरामध्ये आपल्या घराचं वातावरण हे नेहमी प्रसन्न, आनंददायक आणि नेहमी हसतं-खेळतं राहावं यासाठी आपल्याला चैत्र पाडव्याला म्हणजेच आपलं मराठी नवीन वर्ष हे चैत्र पाडव्याच्या दिवशी सुरू होत असतं. तर नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवसाला आपल्याला या ज्या काही पोटल्या आहेत त्या आपल्याला आपल्या घरामध्ये बांधायच्या आहे. तर सर्वात आधी आपण बघूया की या लाल पोटलीमध्ये काय सामान आहे. तर या लाल पोटलीमध्ये ही वडाची 3 इंचाची मुळी आहे आणि हा रंगारी हिरडा आहे. या ज्या काही दोन्ही पोटल्या आहेत त्या तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये मिळून जातील, तिथून तुम्ही त्या आणायच्या आहेत. आणि जर समजा तुम्हाला या दोन्ही पोटल्या स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामधून जर नाही मिळाल्या तर तुम्ही त्या स्वतःसुद्धा तयार करू शकतात. तर हा जो काही रंगारी हिरडा आहे तो तुम्हाला एखाद्या पूजेच्या ठिकाणी, जे पूजेचे काही दुकान असतात, स्टॉल असतात, तिथेसुद्धा मिळून जाईल. आणि ही वडाची मुळी आहे. ही वडाची मुळी तुम्ही वडाच्या झाडापासून सुद्धा घेऊ शकतात आणि ही लाल कलरची पोटली तुम्ही घरी स्वतः तयार करू शकतात. तर पाडव्याच्या दिवशी आपल्याला सकाळी आपली आंघोळ वगैरे झाल्यानंतर, देवपूजा झाल्यानंतर हा रंगारी हिरडा आणि ही वडाच्या झाडाची ही मुळी आणि हा रंगारी हिरडा आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे. आणि आपल्या उजव्या हातामध्ये ह्या दोन्ही वस्तू घेतल्यानंतर त्यावर आपल्याला 1 माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप हा करायचा आहे. आणि हा जप आपल्या घरातील जर तुम्हाला सगळ्यांना मिळून करायला शक्य होत असेल तर तुम्ही हा जप सगळ्यांनी मिळून करायचा आहे. नाहीतर तुम्ही स्त्री किंवा पुरुष या दोघांपैकी कोणीही हा जप केला तरीसुद्धा चालेल. आणि त्यानंतर या ज्या वस्तू आहे त्या आपल्याला पुन्हा पाटावर ठेवून द्यायच्या आहे आणि त्यांची पंचोपचार पूजाही करायची आहे. या वस्तूंना आपल्याला हळद, कुंकू, अक्षता, फूल हे अर्पण करायचं आहे आणि धूप दीप दाखवायचा आहे. तसंच खडीसाखरेचा नैवेद्य हा दाखवायचा आहे. आणि त्यानंतर या ज्या वस्तू आहे त्या आपल्याला या लाल कलरच्या पोटलीमध्ये टाकून द्यायची आहे. या पद्धतीने ही लाल कलरची पोटली आपली तयार झाली आहे. श्री स्वामी समर्थ या मंत्राची 1 माळ जप करून झाल्यानंतर या वस्तू जेव्हा आपण पाटावर ठेवून त्यांची पूजा करू तेव्हा आपल्याला त्यांची पूजा करत असताना ओम वम वनस्पते नमः या मंत्राचा उच्चार हा करायचा आहे. हा मंत्र म्हणत या पोटलीची आपल्याला पूर्ण व्यवस्थित पंचोपचार पूजाही करायची आहे आणि त्याचप्रमाणे खडीसाखरेचा नैवेद्य हा दाखवायचा आहे. आणि त्यानंतर ही पोटली आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या चौकटीच्या आतल्या बाजूने एखाद्या खिळ्यालाही टांगायची आहे, एखाद्या खिळ्यालाही बांधून द्यायची आहे. आपलं मुख्य प्रवेशद्वार जे आहे त्याच्या आतल्या बाजूला आपल्याला ही पोटली बांधायची आहे. हा तोडगा, ही पोटली आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूने बांधल्याने आपल्या घरातील सर्व व्यक्तींचे आजार आणि बाधा, त्याचप्रमाणे आपल्या घरावर जे काही संकटं येतात त्या सर्व संकटांपासून आपलं संरक्षण हे होत असतं. हा तोडगा, हा उपाय करण्यासाठी तुम्ही खूप उशीर हा करू नका. सकाळी जास्तीत जास्त 9च्या आधी तुम्ही ही पोटली तुमच्या घरामध्ये बांधली पाहिजे. हा उपाय तुम्हाला सकाळी 9च्या आधी पाडव्याच्या दिवशी करायचा आहे. सकाळी जितक्या लवकर तुम्हाला हा उपाय करता येईल तितक्या लवकर तुम्हाला हा करायचा आहे.
आता या पिवळ्या पोटलीबद्दल आपण बघूया। या पिवळ्या पोटलीमध्ये काय काय सामान आहे तर आता ते मी तुम्हाला दाखवते। या बघा, या तांब्याच्या जोड पादुका आहेत। त्याचप्रमाणे तांब्याचा हा एक नाणं आहे, 1 रुपयाचं नाणं आहे, एक रंगारी हिरडा आहे आणि एक हळकुंड आहे। त्याचप्रमाणे इथे जाड मीठ आहे, नागकेशर आहे आणि आपल्या घरातला 1 मूठ गहू आपल्याला या पोटलीमध्ये टाकायचा आहे। तर याप्रमाणे या पोटलीमध्ये तांब्याच्या पादुका, रंगारी हिरडा, हळकुंड, 1 रुपयाचं नाणं, तांब्याचं नाणं, नागकेशर, खडे मीठ आणि आपल्या घरातले 1 मूठ गहू इत्यादी साहित्य या पिवळ्या पोटलीमध्ये आहे। तर हे जे साहित्य आहे ते आपल्याला या पोटलीमध्ये टाकायचं आहे। या पद्धतीने हे साहित्य मी या पोटलीमध्ये टाकणार आहे आणि ही जी पिवळी पोटली आहे त्यामध्ये हे आपल्याला साहित्य टाकायचं आहे। तुमच्याकडे जर अशी पिवळी पोटली तुम्हाला जर नाही मिळाली तर तुम्ही एक कापड घ्यायचा आहे आणि तो पांढरा कापड घेऊन हळदीने पूर्ण पिवळा हा करायचा आहे। तर याप्रमाणे ही पोटली आपल्याला पूर्णपणे व्यवस्थित शिवून घ्यायची आहे, पॅक करून घ्यायची आहे, म्हणजे त्यातलं जे साहित्य आहे ते बाहेर पडणार नाही आणि आपली पोटली व्यवस्थित बांधली जाईल। त्यानंतर या पोटलीची आपल्याला पंचोपचार पूजा करायची आहे आणि खडीसाखरेचा नैवेद्य या पोटलीला सुद्धा आपल्याला दाखवायचा आहे। आणि या पोटलीची जेव्हा आपण पूजा करू तेव्हा आपल्याला ओम श्रीम श्रीये नमः या मंत्राचा उच्चार हा करायचा आहे आणि ह्या मंत्र म्हणतच आपल्याला पंचोपचार पूजाही करायची आहे। त्यानंतर ही पोटली आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राची 1 माळ ही करायची आहे। तसंच लक्ष्मी गायत्री मंत्र 1 माळ, विष्णू गायत्री मंत्र 1 माळ आणि श्री कुबेर मंत्र हा जो आहे तो सुद्धा आपल्याला 1 माळ जप करायचा आहे। तर याप्रमाणे ही पोटली आपल्या उजव्या हातामध्ये धरून या मी जे काही मंत्र तुम्हाला म्हणायला सांगितले आहे त्या मंत्रांची आपल्याला 1 माळ ही जप करायचा आहे। आणि त्यानंतर ही पोटली आपल्याला पाटावर ठेवायची आहे आणि त्या पोटलेल्या गुळाचा धूप आपल्याला दाखवायचा आहे। आणि त्यानंतर ही पोटली आपल्याला आपल्या घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये बांधायची आहे किंवा तुमच्या किचनमध्ये तुम्ही ही पोटली ईशान्य कोपऱ्याला बांधू शकतात। ही पोटली आपल्याला दोऱ्यानेच आपल्या घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये किंवा किचनच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये बांधायची आहे। आता मागच्या वर्षी ज्यांनी हा तोडगा हा उपाय केला असेल, या ज्या पोटल्या त्यांनी मागच्या वर्षी बांधल्या असतील पाडव्याच्या दिवशी, तर त्यांनी त्या काढायच्या आहेत आणि त्या पाण्यामध्ये विसर्जित करायच्या आहे। आणि या नवीन पोटल्या आणायच्या आहेत। हा नवीन तोडगा आणायचा आहे पाडव्याच्या आधी आणि पाडव्याच्या दिवशी याप्रमाणे विधिवत पूजा करून आपल्या घरामध्ये या पोटल्या आपल्याला बांधायच्या आहेत। आणि जर समजा तुम्हाला काही कारणास्तव पाडव्याच्या दिवशी या पोटल्या हा तोडगा जर करायला जमला नाही, या पोटल्या जर तुमच्या घरामध्ये बांधायला तुम्हाला जमले नाही, तर तुम्ही पाडव्यानंतर येणाऱ्या बुधवारी हा तोडगा आपल्या घरामध्ये बांधायचा आहे किंवा त्याच्या पुढे दुसऱ्या कुठल्या एखाद्या बुधवारी शुभयोग असेल तर तुम्हाला हा तोडगा त्या दिवशी बांधायचा आहे। हा तोडगा तुम्हाला गुढीपाडव्याला बांधायला जर नाही जमलं तर तुम्ही कुठल्याही बुधवारी शुभयोगामध्ये हा तोडगा तुमच्या घरी बांधू शकतात। पाडव्याच्या दिवशी जर तुम्हाला सुतक असेल, विटाळ असेल, मासिक धर्म असेल आणि हा तोडगा बांधायला तुम्हाला नाही जमलं तर तुम्ही पाडव्याच्या पुढचा जो काही बुधवार येतो त्या बुधवारी सुद्धा शुभयोगामध्ये हा तोडगा तुम्ही तुमच्या घरी बांधू शकतात। आणि या पोटलीची पूजा ही आपल्या घरामध्ये कोणीही करू शकतं, स्त्री किंवा पुरुष दोघींपैकी कोणीही करू शकतं। पिवळ्या पोटलीला अन्नपूर्णा पोटली असं सुद्धा म्हटलं जातं। या पोटल्या आपण आपल्या घरामध्ये बांधल्याने कुठली वाईट शक्तीचा प्रभाव आपल्या घरामध्ये होत नाही आणि त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये धनधान्याची बरकतही राहते। धनधान्य हे कायम आपल्या घरात टिकून राहतं। म्हणूनच पाडव्याच्या 3.5 मुहूर्तांपैकी 1 मुहूर्त असलेल्या पाडव्याच्या शुभदिनी या पोटल्या तुम्ही तुमच्या घरी नक्की बांधा। आपल्या मराठी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी हा उपाय आपल्याला करता येत असतो आणि म्हणूनच शक्य होईल तर पहिल्याच दिवशी हा उपाय करायचा तुम्ही प्रयत्न करा आणि नाहीच जमलं तर त्याच्या पुढे एखाद्या बुधवारी तुम्ही हा उपाय करू शकतात। पण पाडव्यानंतर येणाऱ्या बुधवारीच हा उपाय करण्याचा प्रयत्न करा। पाडव्यानंतर येणाऱ्या खूप लांबच्या बुधवारी हा उपाय करू नका। आणि जर समजा या पोटल्या तुम्हाला केंद्रात नाही मिळाल्या तर तुम्ही या पोटल्यांमध्ये जे काही साहित्य आहे ते एखाद्या पूजेच्या ठिकाणावरून, ज्या ठिकाणी पूजेचं साहित्य मिळतं तिथून सुद्धा घेऊ शकतात आणि त्याप्रमाणे या पोटल्या तुम्ही स्वतः घरी तयार करू शकतात। तर याप्रमाणे मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला पाडव्याच्या दिवशी धनधान्य समृद्धीकारक या पोटल्या आपल्या घरी विधिवत पूजा करून कशा बांधायच्या आहेत याबद्दल संपूर्ण माहितीही दिली आहे। या पोटल्यांची पूजा करताना कोणते मंत्र म्हणायचे आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं आहे। तसंच ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा लिहून देत आहे, तिथे बघून तुम्ही ते मंत्र म्हणू शकता। आपल्या घराच्या सुखसमृद्धीसाठी या पोटल्या तुम्ही पाडव्याच्या दिवशी नक्कीच बांधा। आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबूया आणि चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा जरूर करा। आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।